नमस्कार. मी अर्चना भरत पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उमेद अभियानामध्ये काम करत असताना काही शॉर्ट फॉर्म्स, त्याचे लॉंग फॉर्म्स व मराठीमधले अर्थ या संदर्भात माहिती घेतली होती. तर आजच्या भागामध्ये आपण अजून काही अभियानामध्ये वापरले जाणारे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत तर त्याच्या संदर्भात बोलणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण अभियानामध्ये काही संसाधन व्यक्ती असतात तर त्या संदर्भात माहिती घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा NRP. NRP म्हणजे काय तर नॅशनल रिसोर्स पर्सन, राष्ट्रीय संसाधन व्यक्ती. जसं हे राष्ट्रीय स्तरावरती असतात NRP, तसंच राज्य स्तरावरती SRP. SRP म्हणजे काय तर स्टेट रिसोर्स पर्सन, राज्य संसाधन व्यक्ती. हे राज्य स्तरावरील प्रशिक्षक असतात. तर DRP म्हणजे काय तर डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन म्हणजे जिल्हा संसाधन व्यक्ती. यालाच DRT असं देखील म्हटलं जातंय. DRT म्हणजे डिस्ट्रिक्ट रिसोर्स ट्रेनर, जिल्हा प्रशिक्षक. जसे जिल्हा लेवलला DRT असतात तसेच तालुका लेवलला BRT असं म्हटलं जातं. तर BRT म्हणजे काय तर ब्लॉक रिसोर्स ट्रेनर, तालुका प्रशिक्षक. हे जे काही आपले सगळे प्रशिक्षक आहेत तर त्यांना आपण काय म्हटलं जातं याच्या संदर्भात बघितलं. बऱ्याच वेळेला आपण BC हा एक शब्दप्रयोग ऐकतो. BC म्हणजे काय तर बिझनेस करस्पॉन्डंट, व्यवसाय वार्ताहर किंवा व्यवसाय प्रतिनिधी. CBRM म्हणजे काय तर कम्युनिटी बेस्ड रिकव्हरी मेकॅनिझम. कम्युनिटी बेस्ड रिकव्हरी मेकॅनिझम, समुदाय आधारित वसुली कार्यप्रणाली किंवा समुदाय स्तरीय वसुली यंत्रणा. त्याच्यानंतर BLBC म्हणजे काय तर ब्लॉक लेवल बँकर्स कमिटी, तालुका स्तरीय बँक समिती. जसं BLBC तालुका स्तरीय आहे तसंच जिल्ह्यालाही ही समिती असते. DLBC डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटी म्हणजे जिल्हा स्तरीय बँक समिती. त्यानंतर CLFM म्हणजे काय क्लस्टर लेवल फेडरेशन मॅनेजर. क्लस्टर लेवल फेडरेशन मॅनेजर म्हणजेच प्रभाग संघ व्यवस्थापक. त्यानंतर PIP म्हणजे काय तर पार्टिसिपेटरी आयडेंटिफिकेशन ऑफ पुअर. पार्टिसिपेटरी आयडेंटिफिकेशन ऑफ पुअर म्हणजे सहभागी पद्धतीने गरीब कुटुंबांची ओळख प्रक्रिया. सहभागी पद्धतीने गरीब कुटुंबांची ओळख प्रक्रिया. याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण VPRP हा एक शब्द ऐकतो. VPRP म्हणजे काय तर विलेज पॉवर्टी रिडक्शन प्लॅन, गाव गरिबी निर्मूलन आराखडा. त्याचबरोबर GPDP ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन, ग्रामपंचायत विकास आराखडा, GPDP. त्यानंतर अजून एक सर्वे संदर्भात आपण ऐकतो SECC, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011, सामाजिक आर्थिक जात जनगणना. सामाजिक आर्थिक जात जनगणना. याच्यानंतर काही योजनांसंदर्भात पण आपण नावं ऐकलेली असतात. काही योजनांचे शॉर्ट फॉर्म्स पण आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातली पहिली योजना म्हटलं तर PMFME. प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस. प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. दुसरी योजना आहे PMEGP म्हणजेच प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. याला आपण म्हणतो प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. जसं PMEGP आहे तसंच CMEGP म्हणजे काय तर चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. दुसरा शॉर्ट फॉर्म आहे DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर, जिल्हा उद्योग केंद्र. जशा वरच्या आपण काही योजना बघितल्या PMFME वगैरे तसंच विम्या संदर्भातल्या पण एक दोन योजना आपण बघूया याच्यामध्ये. तर PMJJBY प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. याचबरोबर दुसरी विम्याची योजना आहे PMSBY प्रधानमंत्री सुरक्षा विमा
योजना म्हणजेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. याचबरोबर आपल्याला काही उत्पादनांच्या संदर्भांमध्ये एक शब्द प्रयोग ऐकायला मिळतो NTFP. NTFP म्हणजेच नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रॉडक्ट. नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रॉडक्ट, लाकूड नसलेले वन उत्पादन. लाकूड नसलेले वन उत्पादन. याच्याबरोबर नेहमी ऐकण्यात येणारा अजून एक शब्द असतो NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, तर स्वयंसेवी संस्था किंवा सेवाभावी संस्था. याच्यानंतर दुसरा शब्द आहे ऑडिट. ऑडिट म्हणजे काय, तर लेखा परीक्षण, आणि ऑडिटर म्हणजे लेखा परीक्षक. यापुढे IFC म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टर. इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टर म्हणजेच एकात्मिक शेती क्लस्टर. पुढचा शॉर्ट फॉर्म आहे CFC. CFC म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर. कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामान्य सुविधा केंद्र. सामान्य सुविधा केंद्र म्हणजे CFC. यानंतर येतं CMTC. CMTC याचा अर्थ आहे कम्युनिटी मॅनेज्ड ट्रेनिंग सेंटर, समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्र. CMTC, समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्र. यानंतरचा शॉर्ट फॉर्म आहे VGF. VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंड. VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंड, व्यवहार्यता अंतर्निधी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभियानामध्ये वापरले जाणारे खूप सारे शॉर्ट फॉर्म्स, त्याचे लॉंग फॉर्म्स व मराठीमधले अर्थ याच्या संदर्भात माहिती घेतली. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.